कसं ते गोळाबेरीज करतायत आणि आपल्याकडे आणतायत हे सांगत होते, ते आता खरं झाल्याचं दिसतंय. लाडकी बहीणचा परिणाम झाला मोठ्या प्रमाणामध्ये ही गोष्ट आहे. या निवडणुकीमध्ये महिलांचं मतदान जवळपास म्हणजे मागच्या कित्येक निवडणुकांचा जर विचार केला तर 4-5% वाढलेलं होतं. त्याचा संबंध थेट लाडक्या बहिणीशी आपण जोडू शकतो. पण त्याचबरोबर गेल्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदान जे आहे, मुस्लिमांचं मतदान सर्वसाधारणपणानं भाजपच्या विरोधातच वर्षानुवर्ष होतं. फार थोडे मुस्लिम असतील की जे भाजपच्या बाजूनं मतदान करतात. तर मुस्लिम मतदान भाजपच्या विरोधात होतं, पण त्याचं प्रमाण फार कमी असतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदानाचं प्रमाण 75 ते 80% गेलं होतं. महाविकास आघाडीला त्याच प्रमाणामध्ये, त्याच पद्धतीनं मुस्लिम मतदारांना या निवडणुकीमध्ये आणणं शक्य झालं नाही आणि त्यामुळं मुस्लिम टक्का फार कमी झाला या मतदानाच्या दृष्टीनं. त्याचा परिणाम या पद्धतीचा निकाल येण्यात झाला. मराठा आंदोलनाचा मोठा परिणाम होईल असं वाटत होतं, पण प्रत्येक ठिकाणी जसं हरियाणामध्ये भाजपनं एक मतदारसंघाची स्ट्रॅटेजी केली, तशी स्ट्रॅटेजी जी त्यांनी इथं एक मतदारसंघ घेऊन केली, त्याच्यामध्ये त्यांना यश आलं असं आता आपण म्हणू शकतो. याच्यापेक्षा आणखीन ॲनालिसिस वेगळे आणखीन अँगल्स येतील, पण ते आपल्याला हळूहळूच उलगडत जातील असं मी म्हणेन. काही अपडेट आपण सरिता मॅडम घेऊया आणि मग मी तुमच्याकडे येतो. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत. 3 वाजता एकत्रित संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. ही एक अपडेट. बारामतीमधनं अजित पवार जिंकतायत. बुलढाण्यामध्ये मेहकरमध्ये ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात जिंकतायत. अमरावतीत राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके जिंकतायत. तिकडे आदित्य ठाकरेंची वरळीमधली लीड वाढलेली आहे. 6000 मतांनी आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. तर तिकडे 4 वाजता देवेंद्र फडणवीस हे प्रदेश कार्यालयात जाणार आहेत. तिकडे कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद 3 वाजता. 4 वाजता फडणवीस जातील प्रदेश कार्यालयात. सरिता मॅडम. धर्माधिकारीजी, मी आपल्याकडे येते. खरं तर आता हे आकडे आपण समोर बघतोय. एकंदरीत सातत्यानं महायुतीनं सांगितलं की ज्याच्या जागा जास्त त्याचाच मुख्यमंत्री असं नाही.